सागरने भरपूर मेहनत घेतली आहे संघासाठी. सागरनं चांगली फलंदाजी नेहमी केली आहे आणि इथून आता षटक क्रमांक दुसरं संपलं. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये चांगला संघर्ष, चांगली बॅटिंग इथून करणं गरजेचं टीम अमरकला आणि त्यांच्या विरोधात फाईट करतोय टीम आंबुकरे पाटील संघ. आपण जरूर बघतोय अतिशय चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. कारण दिवा कोळीवाडा 40+ या क्रीडांगणावरती या स्पर्धा होत असतात. धावसंख्या धावफलकावरती बघायला गेलं तर 29-29 यांना स्कोरबोर्ड 29 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तिसऱ्या ओव्हरमध्ये मनोज फुलटॉस क्षेत्रक सूरज सूरजचा जेल टिपलाय. बकासूर फसला. मोठा मासा गळाला. दुसरा धक्का टीम माणाई देवी अमरकला. तोपर्यंत ऐकणार आहोत एक संगीत. क्षेत्ररक्षक आहे तिथे. वन बाउन्स बॉल निघून जाईल श्रेयसच्या बॅट मधून. आला धावा 4 चौका. सहा धावांसाठी इट इज काय बघा बॅटिंग श्रेयश मैदानाच्या आतमध्ये आला. एक चौकार, एक षटकार, परत एक चौकार. टोटल बघायला गेलं तर बॅटिंग चांगली आहे. 2 चौकार, 1 षटकार. त्याच्या बॅटमधून धावा चांगल्या येतात. वेगानं आपण पाहायला मिळतं. 5 बॉलचा खेळ झाला. 1 टू गो शेवटचा बॉल इथून शिल्लक आहे. उंच गेला हवेमध्ये. मिड ऑफचा खेळाडू जातोय आणि इथून तोपर्यंत धावा कंप्लीट झाल्या. त्या मात्र 2 आणि षटक क्रमांक तिसरं इथून संपलं. धावसंख्या धावफलकावरती 46-46. षटक क्रमांक तिसरं संपलं. अजूनही शेवटच्या षटकामध्ये किती धावा येणार हे आपण नक्कीच बघणार आहोत या मॅच मध्ये. डीजे
इथून धावसंख्या धावफलकावरती 52 धावा. फार मोठी आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक येतो दूरवरून आणि बॉल निघून चालला. वन बाव सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4 येतोय. CR बॉल टप पडल्यानंतर पाहायला मिळतो जास्त बाहेर राहिला. व्हाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. अमरक सारखा एक संघ तुमच्यासोबत फाईट करतो. एक चांगलं क्रिकेट अमरकच्या माध्यमातून नेहमी आपण बघत असतो. आणि हेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय रंगत असताना आजच्या दिवसातली पहिली मॅच. प्रॉपर टायमिंग बाउंड्री कव्हर केली आहे. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 6 येतोय सागरच्या बॅट मधून षटकार. पुढे झाला स्टेप आउट. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आहेत. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय आणि लॉंग ऑन क्षेत्ररक्षणने घेतला जाईल आणि फलंदाज बाद. विकेट. सागर बॅक टू आणि क्रिकेट करणं थोडी दुखापत होती. हाताला कुठेतरी त्याच्या काच घेताना दुखापत झाली. त्यानंतर त्यांनी भरपूर मात्र आराम करायला लागला त्याला. त्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आला. एक चांगला गोलंदाज, एक ऑलराऊंडर खेळाडू टीम आपण पाहायला मिळतो अमरक संघाचा. आल्याबरोबरच अखिच्या बॅट मधून मोठा स्ट्रोक. बॉल सीमारेषेच्या पार. षटकार. डीजे 69 धावा. पहिला हाय स्कोर असलेल्या स्पर्धेतला का सर. कालच्या दिवसापासून मी पाहतोय. अमरक म्हटलं तर हेच आहे ना, रन मशीन आहे. प्रत्येक जो खेळायला तो ती रन मशीन आहे. 70 धावा धावफलकावरती लागल्यात. कौतुक करेल टीम अमरक. खरंच कौतुक करेल. कारण काय फटकेबाजी राहिली आहे. सागर झाला, बकासूर झाला, श्रेयश आधी मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगली फलंदाजी नेहमी त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळते. गोलंदाज पाहू शकता आपण. बॉल पुन्हा एकदा जास्त बाहेर राहिला. दबाव आणि फक्त दबाव. प्रेशर आहे पहा. आतापर्यंत एका बॉल साठी 8 धावा खर्च केल्या. शेवटचा बॉल शिल्लक. 1 टू गो. पुन्हा एकदा त्याच दिशेनं क्षेत्ररक्षक आहे. गुड नॉट टेक. तमाशा देख. बॉल सीमारेषा पार. हकीच्या बॅट मधून आलाय षटकार. धावसंख्या धावफलकावरती 77 करायचे आहेत. काय धावसंख्या आहे पहा. अमरक आज मला वाटतं स्वतःची स्पर्धा, स्वतःचा हक्क आणि स्वतःच घेऊन जाते की काय प्रथम पारितोषिक. म्हणजे इकडून पण प्रॉफिट आणि तिकडून पण प्रॉफिट. कारण तुला स्वरूपाला मेहनत आहे, कष्ट आहे, चांगले खेळाडू आहेत म्हणून प्रॉफिट आहे. आणि इथून 77 धावांचा पाठलाग करायचा मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. नेक्स्ट मॅच आपण टॉस घेणार आहोत. टीम मोडकवाडे त्यांच्या विरोधात टीम किलीमुरगिरीचे कॅप्टन या लगेच. चला वेळ घेऊ नका टीम, लगेच या. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. अक्षय या लगेच. टीम किलीमुरगिरी संघाचे कॅप्टन माऊली या. तुम्ही देखील आला असेल तर तुमचं देखील सहर्ष स्वागत. चला या. महावीर क्रिकेट क्लब मोडकवाडी विपक्ष जय हनुमान 11 किल्ले मुरगिरी असा टॉस आपण घेणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक लगेच या व्यासपीठावरती आपण नाणेफेकी करूयात. दुसऱ्या सामन्याचा टॉस तिथे हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढले जातील.
सलाबाई घ्यायचा नाहीये इथून 77चा पाठलाग ह्या मार्च मध्ये करत असताना टीम आंबेडकर आणि त्यांच्या विरोधात आंबेकर आंबेडकरवाडी संघ आणि इथून नेक्स्ट मॅच टीम मोडकवाडी त्यांच्या विरोधात फाईट करेल टीम आपण जरूर पाहतोय ती किली मुरगिरी संघ या दोघांमध्ये ही मॅच पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच असणार आहे. चला आजच्या दिवसामध्ये भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. लक्षात घ्या आज 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. यासाठी सांगतोय स्पीड अप घ्या कारण आपल्याला जेवढं फटाफट खेळायला येईल तेवढं फटाफट खेळा. त्यानंतरची मॅच चला आपण तो कम्प्लीट करणार. त्यानंतर ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी आणि त्यांच्या विरोधात टीम भवानीनगर सळवे हे देखील उपस्थित राहायचं. लक्षात घ्या राहुल डीजे यांचा संघ इन ऍक्शन मध्ये दिसेल. वाल्मिक वडार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आपल्याला बी पाहायला मिळतात आणि इथून वेळ न घेता लगेचच क्षेत्ररक्षण सजवलंय टीम आमरकनं आणि टीम अक्षय आणि टॉस कोणाच्या बाजूने अक्षय डिसिजन काय किली मुरगिरी टॉस होईल इलेक्ट्रिक फर्स्ट बॅट आणि इन्व्हाइट केलं फिल्डिंग साठी मोडकवाडी संघाला. नेक्स्ट मॅच असणार आहे ती. ओहो पुढे येऊन काय असा होता पहिलाच बॉल जास्त बाहेर राहिला वाईट चेंडू 77चा पाठलाग करत असताना टीम आंबेडकरवाडी संघ बॉलिंग मार्क वरती निलेश अमृत एक्सप्रेस म्हणून ओळखलं जाणारं नाव आहे. श्रेयश देखील एक चांगला खेळाडू आपण नेहमी पाहत असतो. अतिशय चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून. तर श्रीकांत एक चांगला गोलंदाज आहे. गॅप फार मोठी आहे. बॉल निघून जाईल. परफेक्ट डिलिव्हर चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धाव्यांसाठी चौकार डीजे. मध्ये इथून 4 धावा आल्या. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गॅप बघितली. हो 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 हो. लागोपाठचा दुसरा बॉल आउटफील्ड पास सीमारेषेच्या बाहेर चौकार डीजे. वरती 9 धावा धाव फलकावरती आतापर्यंत बघायला गेलं तर निलेशला ओळखलं जातं आणि निलेशनं आतापर्यंत चांगलं क्रिकेट नेहमी खेळलाय. कुठेतरी शॉर्ट सिलेक्शन चुकलंय. क्षेत्ररक्षक हा टिपला असेल. त्याच्या बॅट मधून धावा चांगल्या येत होत्या. तो फलंदाज स्ट्राईक एंडला आपण बघितलं इथून बाहेर जातोय. शरद त्याच्या बॅट मधून चांगला धावा पाहिला. लहून कॅच टिपला आणि विकेटचं पतन. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बिग विकेट फलंदाज बाद डीजे. चौथा बॉल फिल्डिंग लॉंगॉनला क्षेत्ररक्षक नाही. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. खेळाडू नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेशच्या बॅटमधून 4 धावा. आतमध्ये आपण बघतोय अतिशय चांगली फटकेबाजी आंबेडकरवाडी संघाजवळ देखील एक चांगले फलंदाज शहरात मैदानाच्या आतमध्ये असतं तर अजून वेगळे चित्र पाहायला मिळालं असतं. निलेशने आज भरपूर धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा लव तिथे होता. आता मात्र व्यवस्थित हातामध्ये मिळाला नाहीये. कॅच मिळाली असती लवला पुन्हा एकदा मात्र व्यवस्थित पकड झाला नाही. त्यानंतर धावा कंप्लीट झाल्या. ते मात्र एक सिंगल धावसंख्या 14. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं चालू आहे. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मंडुगो शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. इथून बॉलिंग मार्क वरती गोलंदाज निलेश. हा बॉल उंच गेला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे दूरवरून आलाय बघ कासूर कॅच ऑफ आणि त्यानंतर मिळाले इथून एक सिंगल आणि सिंगल न धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये खर्च केला आज निलेशनं 15. 77चा पाठलाग करायचा मॅच मध्ये. अजूनही 18 चेंडूचा काही शिल्लक आणि इथून अजूनही धावा करायच्या असतील मैदानाच्या आतमध्ये त्या मात्र 65 धावा
$62 अजूनही इथून करायचे आहेत बॅटिंग करत असताना. 18 बॉल 62 इथून करायचे आहेत. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आम्र गेस्परेक्स आपल्याला पाहायला मिळतं. इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं आणि हेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. बॉल हवेमध्ये आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक सांगतोय निलेश माझी आहे. जयनं टिपलाय झेल आपल्याला पाहायला मिळतं. जय तिथे उपस्थित आणि इथून निखिल आहे आणि निखिलने कॅच टिपलाय. फलंदाज बाद. नवी बॅटर लगेचच पाठवा डीजे. आजच्या दिवसामध्ये मी मगाशी सांगितलं 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहेत. यासाठी सांगतो स्पीड अप घ्या कारण मॅच लेट चालू झाल्यात. नेक्स्ट मॅच टीम मोडकवाडी आणि किली मुरगिरी. मोडकवाडी संघ रेडी राहायचा. लगेच फिल्डिंग सजवायची आहे. तुमच्या बाजूने फिल्डिंग आहे. व्हाईट बॉल जास्त बाहेर राहिला. श्रीकांत बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मानादेवी चषक 2025 चे भव्य दिव्य आयोजन मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय आणि त्याच्या घर बसल्या देखील तुम्ही सामना एन्जॉय करू शकता. एमटीसी या वाहिनीद्वारे ही स्पर्धा कव्हर होतीये. बॉल उंच गेला जास्त हवेमध्ये. क्षेत्ररक्षक स्वतः आले. 4 क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले आणि कॅच ड्रॉप आणि इथून चुकी झाली आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक सनी आला जरूर मात्र हातामधून कुठेतरी बॉल उडला आणि त्यानंतर बॉल कॅच सुटली आहे. या लक्ष्मण दादा वेलकम. लगेच बॉल पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. बॅट बॉल निघून जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. एक सिंगल इथून मिळेल आणि सिंगल न धावसंख्या धाव फलकावरती पुढे सरकतीये. ती 18च्या घरामध्ये. बॉल झाले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूचा खेळ झाला. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. चला फटाफट घ्या, फास्ट घ्या, जास्त वेळ घ्यायचा नाही. वेळेचं बंधन करायचं. सेकंडला फलंदाज. सेकंडला राजेश. बॉल हवेमध्ये आहे. इथे क्षेत्ररक्षक हा टिपला जाईल. फलंदाज बाद. आता चुकी होणार नाही. विकेटचा पतन. डीजे फक्त नवीन बॅटर विकास झाला. इथून चांगली फलंदाजी विकासला करणं गरजेचं आहे. विकासच्या जोडीला आपण बघतोय खेळाडू निलेश ज्याच्या बॅटमधून 6 धावा आतापर्यंत आल्यात. तो निलेश विकासच्या बॅटमधला इथून क्षेत्ररक्षक आहे. कासूर आलाय मात्र कॅच टिपलाय लॉग ऑफ. आपण बघतोय मिड ऑफला क्षेत्ररक्षक अक्कीनं आणि इथून फलंदाज बाद. डीजे फलकावरती पाहायला मिळतात. आणि लक्षात घ्या इथून बॅटर लगेच या. वेळ जास्त घेऊ नका कारण वेळ भरपूर कमी आपल्या जवळ. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 19 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक. न्यू बॅटर मिलिंद नितीन आलेत का आणि इथून बॅटची कडा. बॉल निघून जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. एक सिंगल इथून मिळते. आता मात्र 12 चेंडूचा काही शिल्लक आहे आणि इक्वेशन तुमच्यापर्यंत आम्ही लगेचच पोहोचवतो. 12 मध्ये अजून देखील करायचे आहेत त्या 57 धावा अजूनही बनवायच्या मॅच मध्ये. चला वेळ घेऊ नका प्लीज.
प्रति षटकामागे तुम्हाला 26 धावा बनवणं थोडंसं अवघड आहे. मात्र क्रिकेट आहे, होऊ शकतं. आणि इथून 12 बॉलमध्ये 57 करायचे आहेत. टीम बॅटिंग करत असताना आपण बघतोय टीम विघ्नहर्ता 11 अंबुकरवाडी या संघाला. चला वेळ घेऊ नका प्लीज, कारण वेळ भरपूर झाला. सर्वांनी वेळेवरती उपस्थित राहणं गरजेचं आहे. पडल्यानंतर हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चाललाय डॉट गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज लव लव गोलंदाजी मार्क वरती त्याने अतिशय चांगला झेल टिपला. चांगलं क्रिकेटच्या माध्यमातून आपण नेहमी पाहत असतो. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. बॅटची कडा जे आहे तिथे टिपलाय जैन झेल, फलंदाज बाद विकेट. बॅटर फास्ट द्या, वेळ घेऊ नका प्लीज. आपण बघतो न्यू बॅटर सूरज बॉलिंग मार्क वरती गोलंदाज लव. आतापर्यंत बॉल 2 झालेत. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. फिरलं बॅट वेगानं क्षेत्ररक्षक टिपलाय श्रीकांत असेल. अजून एक धक्का. अलाउड होतोय की काय संघ मैदानाच्या आतमध्ये, कारण फार विकेट गेल्या मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत बघितलं तर विकेट गेल्या त्या 6. अजून एक विकेट गेली. न्यू बॅटर लगेच प्लीज फास्ट, जास्त वेळ घेऊ नका. वैभव नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव आल्यात. बॉल वेगानं टप्पा पडल्यानंतर लवचा खाली राहिला आणि त्यानंतर डॉट. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट का असतं ते दाखवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये खेळाडू करतायत. धावसंख्या धावफलकावरती 20 रन स्कोर पूर्ण 20 धावा. टप्पा पडल्यानंतर हा बॉल पुन्हा एकदा डॉट. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते लवची. आतापर्यंत बॅटिंग करत असताना 6 विकेट गेल्यात. अजूनही या मॅच मध्ये करायचे आहेत. तर 57 धावा. आणि इथून दुसरं मेडल षटक हाताळलंय या स्पर्धेमध्ये. राहिलाय लव. 2 विकेट्स आणि एकही धाव दिली नाहीये. दुसरं मेडल षटक लक्ष्मण पवार यांच्याकडून 101 रुपयाचा कॅश प्राइज जरूर देण्यात येईल त्यांना, कारण पहिला खेळाडू आपण कालच्या दिवसामध्ये ऋषीला बघितलं आणि आजच्या दिवसामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये आपण खेळाडू बघितलाय तो मात्र लव. त्यानं मेडन षटक हाताळलं, 2 विकेट घेतल्यात. तो लव आपण अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज आपण बघतो शेवटच्या षटकामध्ये अक्की. हक्कीनं वकील भरपूर स्पर्धा गाजवल्यात. चांगलं क्रिकेट हक्कीच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळतं. एक ऑलराऊंडर खेळाडू हक्की ज्याने 2 षटकार देखील ठोकले. लास्टच्या 2 बॉलवरती हा बॉल निघून चाललाय. धावा मिळतील या बॉल वरती, मात्र एक सिंगल. बॉल कितीही खेळायला मिळू दे. लास्टचे शेवटचे 2 मिळाले. 12 धावा बनवल्या हक्कीनं. तब्बल अतिशय चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. निलेशनं आज 15 धावा खर्च केल्या पहिल्या ओव्हरमध्ये. त्यांना माहिती मॅच आपण नक्कीच घेऊन जाईल. चांगलं क्रिकेट नेहमी सर्वांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढे खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजी करत असताना व्हेरिएशन आहे हकीकडे. आपल्या बोटांच्या जादूवरती हा बॉल फिरवत असतो. नेहमी आपण बघतो चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. टीम अमरकचा एक चांगला खेळाडू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॅटची गडा क्षेत्ररक्षक आहे तिथे. प्रयत्न चांगला राहिला, मात्र तोपर्यंत एक सिंगल इथून कंप्लीट झाली. सिंगलनं धावसंख्या पुढे सरकतीये. ती मात्र 22-22च्या घरामध्ये. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. हा बॉल पुन्हा एकदा आपण बघतोय गोशंगी क्षेत्रामध्ये 4 बॉल झाले 2 टू गो. अजूनही 2 बॉल बाकी आहेत
ही मॅच पूर्णपणे अमरकच्या बाजूने गेली आहे. कारण अमरक स्वतःचं घर या क्रीडांगणावरती बनवून घेतलंय. स्वतःचं अस्तित्व गाजवतोय, की आम्ही कमी नाही या क्रिकेटमध्ये खेळत असताना आपण नेहमी बघत असतो. हा बॉल पहा, टप्पा पडल्यानंतर स्लो झाला आणि त्यानंतर समजला नाहीये चालला डॉट आणि आता मात्र पूर्णपणे बघायला गेलं तर सामना टीम अमरकच घेऊन जाणार या मॅचमध्ये आपण बघतोय. शेवटचा चेंडू या मॅचचा. शेवटचा बॉल देखील डॉट आलाय. इथून हार्ड लक, बॅड लक विघ्नहर्ता मुंबईवाडी संघ हरकत नाहीये. तुमचा क्रिकेट, तुमचा प्रयत्न देखील चांगला राहिला. इथून या स्पर्धेमध्ये तुम्ही देखील सहभाग घेतल्याबद्दल धन्यवाद. आणि इथून अमरक संघानं बाजी मारली. स्वतः आयोजक आज या क्रीडांगणावरती स्वतःच्या स्पर्धेमध्ये स्वतः